नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। धुळे जिल्ह्यात मोठी कार्यवाही। गॅस टँकरमधून सुरू होता कमर्शियल गॅसचा काळा बाजार। 105 सिलेंडरांसह 4 वाहने जप्त, आरोपी फरार। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दहिवत रस्त्याजवळ श्री बालाजी हॉटेल परिसरात महसूल विभाग आणि पिंपळनेर पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या धाडीत अवैधरित्या गॅस टँकरमधून कमर्शियल गॅस सिलेंडर भरण्याचा मोठा प्रकार उघडकीस आला। ही धाड काल रात्री सुमारे 11 वाजेच्या दरम्यान टाकण्यात आली। कारवाई दरम्यान भारत पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून कमर्शियल सिलेंडरचे गॅस भरून काळा बाजारात सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। पोलीस महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचताच संबंधित आरोपींनी पळ काढला। या धाडीत एकूण 4 वाहने जप्त करण्यात आली असून गॅस टँकर KA01 AE 6365, महिंद्रा बोलेरो 2 GJ 19B 8316, GJ 06 AU 3662, मारुती सुझुकी MH 18BG 8667 या वाहनांचा समावेश आहे। याशिवाय 105 कमर्शियल गॅस सिलेंडर हांड्या जप्त करण्यात आल्याचे हा गॅस चोरी व काळा बाजारात मोठा रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। महसूल विभागाने या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सुरू आहे। संबंधित विरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच इतर लागू कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे। या संयुक्त कारवाईत अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर, पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, जयवंत पाटील, विकास पाटील, गणेश माळी, विकास विस्पुते हे महसूल विभागाचे अधिकारी सहभागी होते। तसेच API नामदेव सारे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI संदीप संसारे, PSI राजेंद्र मोरे, अशोक पवार, पंकज वाघ, इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी होते। गॅस चोरीच्या या प्रकरणातील आरोपी कोण, या रॅकेट मागे आणखी कोणाचा हात आहे याचा तपास आता वेगाने सुरू असून पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहणार आहे। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना अप्पर तहसील अधिकार पेंढारकर म्हणाले की मी अधिकार पेंढारकर, अप्पर तहसीलदार पिंपळनेर, काल दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दहिवेलजवळील मैदाने येथे हॉटेल श्री बालाजी राजस्थानी हॉटेल या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमच्या गॅस टँकरद्वारे अवैधरित्या साठवणूक व वाहतूक करण्याबाबतच्या आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमचं सर्व महसूल कर्मचारी पथक आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी भारत पेट्रोलच्या टँकरद्वारे अवैधरित्या काही इसम तिथून गॅस काढून अवैधरित्या कमर्शियल जे सिलेंडर आहे त्या ठिकाणी ते गॅस त्या ठिकाणी भरणा करत होते। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला। स्पॉट पंचनामामध्ये आम्ही भारत पेट्रोलियमचा भरलेला एक टँकर, यानंतर 2 बोलेरो पिकअप, नंतर अजून एक टाटा सुझुकी व्हॅन असे आम्ही 3 वाहनं त्या ठिकाणी पकडले आहेत। त्यासोबतच आम्ही 105 जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहे ते देखील त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। त्या बाबतीची फिर्याद आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली असून या बाबतीमध्ये पोलीस अधिकचा तपास करतात। धन्यवाद।